नमस्कार. तुम्हा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे. या लेसनमध्ये स्वागत आहे. गेल्या काही लेसनमधून आपण मोबाईल कम्युनिकेशन या विषयाला हात घातलेला होता. तर मोबाईल कम्युनिकेशन या चॅप्टर नंतर, या धड्यानंतर आपण आता नवीन एका विषयाला हात घालत आहोत. तो म्हणजे लाईट एमिटिंग डायोड, LED. तर ह्या LEDचे काय उपयुक्तता आहे, काय उपयोग आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असते, त्याच्यामध्ये काय बाबी असतात, त्याच्या तांत्रिक तपशील काय आहे, या संबंध बाबींची चर्चा आणि त्याची महत्त्व आणि त्या हिशोबाने होणारे वेगवेगळे ॲप्लिकेशन, या सगळ्यांची चर्चा आपल्याला या नवीन लेसनमध्ये करायची आहे. तर आपण या ठिकाणी आज या इंट्रोडक्शन टू LED लाईट्स या चॅप्टरला सुरू करत आहोत. आपण सर्वजण घरी आनंदी असाल, सर्वांची प्रकृती ठणठणीत असेल, सगळ्यांची मी अपेक्षा करतो. आपण जे एकूणच सगळ्या या ऑनलाईन लर्निंगला जो उत्तम प्रतिसाद देत आहात, त्या सगळ्याकरता तुम्हा सर्वांचं आभारी आणि अभिनंदन सुद्धा करतो. तर या ठिकाणी आपण आज LED या विषयाला हात घालणार आहोत. तसं बघितलं तर LED हा काही आपल्याला अपरिचित असा भाग नाही. LEDची ओळख किंवा LEDचा वापर हा गेल्या काही दशकांपासून आपण करत आलेलो आहे. परंतु LED हा नुसता एक प्रकाश देणारा असा भाग म्हणून आपण ज्याला ओळखत होतो, त्याची ही ओळख आतापर्यंत तशाच पद्धतीची होती. LEDचा वापर हा शोभेसाठी, काही ठिकाणी जुने जर टेप रेकॉर्डर बघितले असतील तुम्ही, तर त्या ठिकाणी झिगझॅग लाइटिंगसाठी, तर अशा प्रकाश हा त्याच्यामधला मुख्य भाग होताच. कारण जर LEDचा आपण लॉंग फॉर्म बघितला तर लाईट एमिटिंग डायोड, म्हणजे प्रकाशाचं उत्सर्जन करणारा डायोड. आता डायोड या संकल्पनेबद्दल आपल्याला प्रथम वर्षालाच आपण जेव्हा सेमीकंडक्टर थिअरी शिकतो आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यातून निर्माण होणारे कॉम्पोनंट्स आपण अभ्यासायला घेतो, तर अगदी सुरुवातीला आपल्याला येतो तो डायोडच येतो. कारण सिंगल जंक्शन जे P टाईप मटेरियल आणि N टाईप मटेरियल, सेमीकंडक्टर मटेरियल जेव्हा आपण जोडतो तेव्हा एक डायोड, सिंगल जंक्शन जर केलं तर डायोड होतो. आणि डायोडचे वेगवेगळे प्रकार मग आपण अभ्यासले आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डायोड त्याच्या उपयुक्ततेनुसार, उपयोगानुसार वेगवेगळं वर्गीकरण होत गेलं. त्यातलाच एक प्रकार म्हणजे LED पण आहे. बेसिक कन्स्ट्रक्शन तशाच पद्धतीचं आहे, परंतु या डायोडचा उपयोग हा प्रकाश उत्सर्जनासाठीचा असल्यामुळे लाईट या ठिकाणी फार महत्त्वाचा भाग आहे. प्रकाश, लाईट उत्सर्जन. कारण हे बनवत असताना त्याचं जे बनावट आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं, जसं ज्याची आपण चर्चा करणार आहोत, ती मटेरियल त्याच्यामध्ये वापरलं जातं. त्याच्यामधून मग आपल्याला त्याच्यातून प्रकाशाचं उत्सर्जन मिळत जातं. तर त्याच्यामध्ये जसं म्हणजे ॲल्युमिनियम आहे, किंवा ॲल्युमिनियम गॅलियम नायट्रेट, किंवा आणखी बाकीच्या ज्याला आपण म्हणू त्याचे नेमके गॅलियम आर्सेनाइड आहे, गॅलियम फॉस्फाईड आहे, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड असेल, सिलिकॉन कार्बाईड आहे, गॅलियम इंडियम नायट्राइड आहे. हे त्याचे अनेक त्याची मिक्सिंग करून आपण वापरतो. तर LEDचं जेव्हा आपण हा चॅप्टरला सुरुवात करतो, तेव्हा त्याची काही आपल्याला या धड्यामध्ये आपल्याला नेमकं काय घ्यावं लागणार आहे किंवा आपण काय शिकणार आहे, याच्या थोड्या ऑब्जेक्टिव्हकडे आपण थोडक्यामध्ये लक्ष घालू. तर सुरुवातीला आपल्याला डिफाईन LED अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ LED लाईट ओव्हर अदर लाइटिंग सिस्टीम. जे प्रकाशाच्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत किंवा ज्या परंपरेनं चालत आलेल्या होत्या, यांच्या तुलनेनं LEDचे काय फायदे आहेत, ॲडव्हान्टेजेस आहे, आणि LEDचं डिफाईन करावं लागलं आपलं याच्याबद्दलची. जसं मी आता इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला सांगताना काही गोष्टी सांगतच चाललेल्या आहे. स्टेट द डिफरन्स बिटवीन LED लाईट अँड ट्रेडिशनल लाईट. जे पारंपरिक प्रकाश देणारे जे आपण लाईट्स वापरत होतो, बल्ब वापरत होतो, त्यांचा आणि LED याच्यामध्ये काय फरक आहे, या बाबीवर आपल्याला
लक्ष द्यावं लागेल. नंतर एक्सप्लेन द पार्ट्स अँड वर्किंग ऑफ एलईडी लाईट. एलईडीचे नेमके पार्ट्स कुठले असतात, त्याचे घटक भाग कोणते आहेत ते, आणि त्यांचं कार्य काय, हे आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे आपण पाहतो 3-4 जे ऑब्जेक्टिव्ह यांचं होतं जर पाहिलं तर डिस्क्राईब द डिफरंट कलर जनरेशन इन एलईडी लाईट. तर एलईडी हे एकाच रंगामध्ये नाही तर वेगवेगळ्या रंगामध्ये जनरेट करत जातो, कारण त्याच्यामध्ये वापरलं जाणारं जे रसायन आहे, जे केमिकल्स आहे, कंपाऊंड्स आहे, त्याच्यानुसार त्याच्यातून उत्सर्जित होणारा वेगवेगळ्या प्रकारचा रंगाचा हा प्रकाश तुम्हाला मिळतो. तर ही एलईडीची पार्श्वभूमी आहे. परंतु एलईडी मी जसं आधी काही मिनिटापूर्वी तुम्हाला आधी म्हटलं की एलईडी आपल्याकडे उपयोगात आधीपासून होती, परंतु एलईडीचं स्वरूप बदललं. एलईडी मध्ये खरंच क्रांतिकारी बदल आपण जर म्हणू शकू, आणि मानवी जीवनामध्ये अतिशय महत्वाचा जर एक महत्वाचा शोध जर कोणता असेल तर तो एलईडी आहे. आधुनिक एलईडी जी म्हणू आपण. तर या एलईडीच्या शोधामुळे आपल्याला खूप सारे फायदे झाले, आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री मधलं एकूणच जी स्ट्रक्चर म्हणू त्या कल्पना होत्या त्या बदलल्या. तर याची सुरुवात झाली 1990च्या सालाच्या दरम्यान. मी या थोडा इतिहास वेगळ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत आहोत की याच्यामध्ये संशोधन कशा, लाईट होता, एलईडी होते, वेगवेगळ्या कलरच्या एलईडी यायच्या. कारण त्याच्यामध्ये जसं आपण पी आणि एन जंक्शन मध्ये जे कंपोजिशन बनवून मॅन्युफॅक्चरिंग करताना हे टाकल्या जायचं, जसे मी आता नावं घेतलेत ती, तर त्याच्यातून सेपरेट रंगाच्या अशा एलईडी यायच्या, ज्यांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापर हा होतच होता. परंतु 1990च्या दरम्यान काही जपानी सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते, यांनी एलईडीवर आणखी वेगळ्या पद्धतीनं संशोधन केलं. आणि या संशोधनातून ज्या एलईडी बनल्यात, आता त्याच्यामध्ये सांगायचं झालं आणि मला तुम्हाला सांगायला एक वेगळी माहिती म्हणून सांगायला आवडेल की 2014चा नोबेल पुरस्कार, जो जगातला सर्वोच्च पुरस्कार समजला जातो विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की नोबेल या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी देण्यात येतो. भौतिकशास्त्रासाठी देण्यात येतो, शांततेसाठी देण्यात येतो, साहित्यासाठी देण्यात येतो, वैद्यकीय क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांसाठी देण्यात येतो. गेल्या काही दशकांपासून अर्थशास्त्रासाठी पण नोबेल दिल्या जात आहे. परंतु रसायन आणि भौतिक या आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या क्रांतिकारी शोधांकरता आणि त्याचा मानवी जीवनावर खूप सारा परिणाम झाला, त्याची उपयुक्तता, त्याचं महत्त्व, आणि त्याच्यामुळे मानवी जीवन अधिक सुकर झालं, अशा शोधांकरता हा दिला जातो. तर 2014चं मी जे सांगत होतो, 2014ला जपानी सायंटिस्ट आहेत, त्यांचे नाव आहे सुमाऊ आकासाई, उच्चार नेमके जपानी भाषेत वेगळे असतील, हिरोशी अमानो आणि एक नाकामुका, असं 3 शास्त्रज्ञ होते ते. तर ह्या शमाऊ आकासाई, काय हिरोशी अमानो आणि काम पण नाकामुआ, माझे उच्चार कदाचित जपानचे जे आहेत ते आईचे वाढ असतील, तर तुम्हाला माहिती आहे सांगायसाठी म्हणून सांगतो की 2014चा नोबेल पुरस्कार हा एलईडीच्या संशोधनाकरता मिळाला या 3 शास्त्रज्ञांना, जो जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे. लक्षात घ्या, 2014चं हे नोबेल प्राइज आल्या, त्याच्या आधी एलईडीचा वापर हा 90च्या दशकापासून 1990 पासून सुरू झाला, त्यांचं संशोधन झालं होतं. आता इथं ह्या नोबेल देणे इतकं काय मोठं कार्य झालं होतं. आणि हे नोबेल पुन्हा विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, ही नोबेल निळ्या रंगाची एलईडीच्या निर्मितीकरता या 3 शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलं. या तिघांनी एकत्रितपणे ते संशोधन जपानच्या शास्त्रज्ञांनी केलं आणि यांनी निळ्या रंगाची ब्ल्यू कलरची एलईडीचं संशोधन केलं. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला की निळ्या कलरच्या एका एलईडीच्या करता यांना का इतका मोठा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. तर याची गंमत त्याच्यामध्ये आहे की प्रकाश जो असतो, बेसिक कलर जो आपण जो कलर टेलिव्हिजन शिकायला जाऊ किंवा बाकीच्या गोष्टी शिकायला जाऊ, तेव्हा आपल्याला बेसिक कलर मध्ये रेड, ग्रीन आणि ब्ल्यू दिसतं. तर रेड कलरची आणि ग्रीन कलरची एलईडी मात्र शोधल्या गेलेली होती, पण ब्ल्यू कलरची एलईडी आणि अशी एलईडी की जी प्रकाश देईल, म्हणजे प्रकाश इन द सेन्स म्हणजे ज्याच्यातून खरं सांगायचं साध्या भाषेत तर पांढरा रंग निर्माण होईल. कारण या 3 रंगांच्या विशिष्ट पद्धतीच्या मिश्रणातून
हा पांढरा रंग जो टीव्हीवर किंवा आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसतो तो तयार होईल. तर ब्ल्यू कलरची एलईडीचं मात्र संशोधन रखडलेलं होतं आणि ती ब्ल्यू कलरची एलईडी या 3 जपानी सायंटिस्टनी शोधली आणि सबंध जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीची क्रांती इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये नव्हे तर प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामध्ये आज जो आपण प्रकाश वापरतो, आज तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याकडे एलईडी टीव्ही आली, एलईडीच्या स्क्रीन आल्या, मोबाईलच्या लॅपटॉपच्या स्क्रीन आल्या, टीव्हीच्या स्क्रीन आल्या आणि घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एलईडी बल्ब आले. लक्षात घ्या, एलईडी बल्ब आले. हे एलईडी बल्ब तेव्हापासून आले जर ब्ल्यू कलरची एलईडी शोधल्या गेल्यामुळे. म्हणजे रेड, ग्रीन आणि ब्ल्यू या 3 एलईडी एकत्रित करून मग त्याच्यातून जो आपण प्रकाश घेतो घरी साध्या भाषेत जो पांढरा दिसतो, या 3 कलरचं मिक्सिंग करून तो तुम्हाला मिळतो आणि त्याच्यामुळे याचं कन्झम्पशन अत्यंत कमी आहे. जे पारंपरिक आपण घ्यायचो, ज्याच्यातून आपण आपल्या प्रकाशाची आपण गरज भागवायचो असं म्हणूया आपण, तर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरची एलईडी शोधल्यामुळे जुना जो पारंपरिक जो बल्ब होता किंवा मग ज्याला आपण फ्लोरोसेंट लॅम्प वापरायचो, आपण CFL वापरायचो आपण, हे पण त्या क्षेत्रात त्या वेळेचे ते ऍडव्हान्सेस सगळं होतं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन कसं कमी करता येईल हाच एक महत्वाचा भाग होता. परंतु एलईडी आल्यापासून मात्र अतिशय मोठी क्रांती घडली आणि 90% एकूण जी आधी परंपरेनं चालणाऱ्या ऊर्जा जी लागायची त्याच्या 90% कमी, म्हणजे निव्वळ 10%वर एलईडी काम करते. इतकं कमी इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन. आता इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन कमी म्हणजे आर्थिक फायदा, त्यासोबत पर्यावरणाचं पण सुद्धा नुकसान नाही. इफिशियंटली काम करणार एलईडीचे अनेक फायदे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या रोजच्या नित्याच्या जीवनामध्ये ह्या एलईडीचा शोधानं अतिशय महत्वाचा क्रांतिकारी पाऊल टाकलेलं आहे. आणि मग इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, आज आपण टीव्ही असो, मोबाईलची स्क्रीन असो, घरातला उजेड असो की टॉर्च मध्ये असो की आणि कुठेही असो, प्रकाशासाठी आज आपण जुना पारंपरिक बल्ब वापरत नाही. इतका मोठा क्रांतिकारी शोधासाठी मग या 3 शास्त्रज्ञांना त्याच्यामुळे ते नोबेल प्राइज देण्यात आलं ब्ल्यू कलरच्या एलईडी करता. तर ही माहिती तुमच्याकडे असावं, याच्यातून तुम्हालाही प्रेरणा मिळावी म्हणून, आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले आपण आहोत, कुणाच्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये काय काय येत असतील त्याचा आपण मूर्तरूप घालासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो. मानवी बुद्धी माणसाला त्या पद्धतीनं जर आपण विचार करत नेला तर आणखी संशोधनाच्या वाटा मोकळ्या होतात. हे नव्यानं सांगायची गोष्ट नाही. त्यामुळे आपणही या हिशोबाने विचार करावा आणि या शास्त्रज्ञांमधून आपण प्रेरणा घ्यावी म्हणून मी या ठिकाणी हा तुम्हाला विस्तारानं थोडक्यात याची माहिती विस्तारानं सांगितली म्हणायला हरकत नाही, पण थोडक्या वेळामध्ये, कारण त्याच्याबद्दल आणखी बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल आपल्याला एलईडीचं. तर सध्या इंट्रोडक्शनच्या हिशोबानं मी फक्त तुमच्याशी चर्चा करताना हे सांगितलं की एलईडी जो आपण आधी विचार करतो तो तसा एलईडी न राहता एलईडीचं स्वरूप बदललं आणि एलईडीचं स्वरूप त्यातून मिळणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा वापर करून आपलं वेगवेगळ्या पद्धतीचे युटिलायझेशन, ज्याला म्हणून उपयुक्तता त्याची वाढली, उपयोग वाढले, वेगवेगळ्या पद्धतीच्या संशोधनाच्या वाटा मोकळ्या झाल्या, त्याचा वापर मानवी जीवनाकरता अतिशय सकारात्मकरित्या व्हायला लागला. त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी कमी झाली, इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन कमी झालं. कारण त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी काय करावं लागतं, पाण्याचा प्रचंड कोळसा लागतो, आणखी बऱ्याच काही सगळ्या गोष्टी लागतात, साधन सामुग्री लागतात. आधीचा आपण एक सोलर एनर्जी जो चॅप्टर बघितला तो मी तुम्हाला सांगितलंच आहे, त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल, तेव्हा आपण याबाबतची चर्चा केली होती. तर एलईडी ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर एलईडी ही पण सुद्धा आपल्याला आताच्या काळामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराचं मोठं साधन उपलब्ध करून देत आहे. त्याच्यामुळे हा अतिशय महत्वाचा अशा पद्धतीचा धडा आहे. तर सुरुवातीचा इंट्रोडक्शन मध्ये आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहू की एलईडीला 2 टर्मिनल, एनोड आणि कॅथोड असतो, सेमीकंडक्टर पासून बनवल्या जाते आणि याचं इंट्रोडक्शन मध्ये मी जे तुम्हाला माहिती सांगितली त्याचा उपयोग असं होतो. तर इथे एलईडी इज यूज ॲज अ लाईट सोर्स इन अवर डे टू डे ॲप्लिकेशन. LED is the short form of light emitting diode. LED is basically electronic device made with semiconductor material which that emits light when it is connected in forward bias mode. Reverse bias मध्ये नाही. तुम्हाला माहिती आहे LED जर पॉझिटिव्ह टर्मिनल LEDचा जर सप्लायच्या पॉझिटिव्हला आणि निगेटिव्ह टर्मिनल हा सप्लायच्या निगेटिव्ह दिला तर फॉरवर्ड बायस मध्ये जाताना करंट कंडक्शन होतं आणि मग रिव्हर्स बायस मध्ये मात्र याच्या उलट अवस्था असते, तेव्हा करंट कंडक्शन होत नाही, पोटेन्शियल बॅरियर आणखी डेव्हलप होतं, करंट कंडक्शन होत नाही आणि ऑफ कंडिशनला राहतं.
हे आपण जेव्हा रेक्टिफिकेशनचं चॅप्टर बघितलं तेव्हाही पाहिलं होतं. तर फॉरवर्ड बायसमध्ये आपल्याला या ठिकाणी वापर करायचा असतो. तर एलईडीज प्रॉपर्टी आर सिमिलर टू जनरल पर्पज डायोड कन्सिडरिंग 2 एलईडी कॉल्ड एनोड अँड कॅथोड. जसं जनरल पर्पज डायोड सारखंच याचं काम असतं. एलईडी लाईट्स आर एनर्जी एफिशियंट अँड हॅव्हिंग लॉंग लाईफ, मेकिंग देम आयडियल रिप्लेसमेंट ऑफ ट्रेडिशनल पॉवर हॅलोजन अँड स्टँडर्ड इनकॅन्डिसेंट लाईट. LED light can save up to 90% of household lighting cost. आपल्या घराच्या उपयोगाच्या ज्याची घरगुती वापराच्या विजेचा 90%ची किंमत इलेक्ट्रिक बिलाची कमी झाली. म्हणजे त्या तुलनेनं इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी लागतो, म्हणजे कन्झम्पशन कमी लागते. तर या LED मध्ये प्रकाश उत्सर्जनाचं काम चालतं. आता ट्रेडिशनल एलईडी आणि एलईडी मध्ये हा फरक आहे की याच्यामध्ये जर म्हटलं तर एलईडी लाईटिंग डिफरंट फ्रॉम इनकॅन्डिसेंट लॅम्प ज्याला आपण म्हणायचो किंवा कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प याच्यापेक्षा फार वेगळ्या पद्धतीने आहे. तर यांची डिझाईनच वेगळ्या पद्धतीनं असते. हा मोर इफिशियंट आहे, ड्युरेबल आहे, व्हर्सटाईल आहे अँड लॉंग लास्टिंग. म्हणजे याच्यामध्ये त्याचं लाईफ पण एलईडीचं खूप असतं. मेकॅनिकली पण तो स्ट्रॉंग असतो. तुटफुटीची फार शक्यता कमी असतं. खर्च पण लागणार आहे याला खरं तर खूप कमी लागतो. वेन करंट पासिंग थ्रू अ बल्ब विल बी डिसिपेट पॉवर इन द फॉर्म ऑफ हीट. कारण कुठलाही लाईट जो असतो तो त्याच्यामध्ये एक फिलामेंट असतं आणि ती फिलामेंट हीट झाली इलेक्ट्रिक करंटच्या जोरावर की ती फिलामेंट मग पेटायला लागतं. म्हणजे त्याला उष्णतेमुळे ती ज्वलन होतं आणि त्याच्यातून मग तुम्हाला माहिती आहे आगची स्वरूप, आग जर आपण पेटवली जसा उजेड मिळतो अगदी तेच पण छोटंसं बल्बच्या स्वरूपात हे सगळं आपण करतो आणि तिथून प्रकाश मिळवत होतो. परंतु एलईडी मध्ये अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट नाही आहे. तर वेन करंट पासिंग थ्रू ए बल्ब विल डिसिपेट द पॉवर इन फॉर्म ऑफ हीट प्रोड्युसिंग लाईट. CFL ज्याला आपण कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प म्हणायचो. CFL लांबवाल्या आकाराचे किंवा वेगळ्या आकाराचे यायचे ते आधी आपण वापरायचो. कन्झम्पशन चांगलं व्हायचं त्यांनी पण, जसं मी आधी चर्चा केली की त्याचा पण उपयोग होतो. त्यावेळेचं ते ॲडव्हान्स स्वतंत्र होतं. Producing light by existing mercury vapor held inside the lamp with electricity. LED produce light through a cold process. याच्यामध्ये काही फार ती गरमच होत नाही, कोल्ड प्रोसेस न होता. बाकी कुठलाही बल्ब घेतला तर हा त्याला गरम होतो. तुम्ही बऱ्याचदा आपण पाहिलं असेल बल्ब एखाद्या काढायचा काम पडलं तर किती तो गरम होतो. त्याच्यामध्ये तसं एलईडी मध्ये होत नाही. एलईडी प्रोड्युसेस लाईट कोल्ड प्रोसेस वेन करंट फ्लोईंग थ्रू द सेमी कंडक्टिंग मटेरियल. याच्यामध्ये कुठले नाव लक्षात घ्या, गॅलियम, आर्सेनिक आणि फॉस्फरस हे वापरले जातात. The electrons are able to recombine with holes within the device आणि releasing energy in the form of photons. फोटॉन्स म्हणजे काय तर प्रकाश जो असतो तो फोटॉन्स पासून बनतो. आता याच्यावर पण बरंच संशय होतं, फोटॉन्स हा ही फ्रिक्वेन्सी आहे का, लाईट म्हणजे नेमका कणांचा बनलेला आहे का. तर आता हे संशोधन इथपर्यंत आलंय की हा जो आहे जो लाईट आहे किंवा प्रकाश आहे हा फोटॉन्स पासून बनलेला असतो. तर या प्रोसेसला किंवा रिलीजिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन डिसिपेट इज कॉल्ड इलेक्ट्रोल्युमिनन्स. असं त्याचं मोठं लॉंग फॉर्म आहे. इलेक्ट्रोल्युमिनेन्सेन्स असं त्याचं एक सायंटिफिक नाव आहे. तर अशा पद्धतीनं हाचा फरक आहे. आता एलईडी कसं काम करतं मी या ठिकाणी आज या आपण लेसनमध्ये फक्त एलईडीचं महात्म्य, याचं महत्त्व, याची उपयुक्तता, याचे असलेले संबंध फायदे यावरची चर्चा केलेली आहे. तर एलईडी मध्ये काय पार्ट्स राहणार आहे, पुढचे टॉपिक जे आहे आपले ऑब्जेक्टिव्ह त्याच्यावर आपण एक एक करत चर्चा करत राहू. आणि अशा पद्धतीनं आपण हा एलईडी फार महत्त्वाचा असा आणि फार इंटरेस्टिंग असा जो चॅप्टर आहे त्याचा आपण अभ्यास करू. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, कोरोनाचा मुकाबला करू. पुढच्या लेसनमध्ये भेटू. धन्यवाद.